दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वराज्य मिळवण्यासाठी टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस अशा महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले. देशासाठी आपलं बलिदान दिलं. स्वराज्याचे स्वप्न अखेर 15 ऑगस्ट 1947 साली सत्यात उतरलं. ब्रिटिश राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. ॲट द स्ट्रोक ऑफ द मिडनाईट आवर, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes, but real in history, when we step out from all to new discovers herself again, said पंडित नेहरू. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंडित नेहरूंनी दिलेल्या या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमय प्रवास उलगडला आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचे जगाला सांगितलं. भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. भारतात असलेले सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकीत वर्तवले होते. परंतु विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य ठरले आणि आज 78 वर्षाचे स्वातंत्र्योत्तर वाटचालीत भारताचे एकात्मतेला कुठेही तडे गेलेच नाहीत. अपवाद काय धार्मिक संघटना, भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण अशा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे म्हटले जाते. एवढेच बोलून मी माझे दोन शब्द समाप्त करते. धन्यवाद.